प्रत्येकाच्या आयुष्यातील जगण्यातलं त्याचं स्थान, मग ते नात्याची आई असो, बहीण असो, लेक असो किंवा सहकारी असो, नियमित सर्व प्रकारची मदत करणार, खंबीरपणे पाठिंबा देणार, प्रसंगी कानही धरणार असं हे पात्र म्हणजेच नारी. जागतिक महिला दिन निमित्त प्रथमच तिडकी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, काटोल रोड, नागपूर इथं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. येथील मुख्याध्यापिका मिनल समर्थ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आज पावितूच्या विविध क्षेत्रातील नारी दिग्गजांची वेशभूषा धारण करून त्यांचे ब्रीदवाक्य म्हणत एक प्रकारे पूर्व इतिहास सादर केला. मान्यवराद्वारे दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून ग्रामीण विकास संस्था नागपूर यांच्या उपाध्यक्षा अंजलीताई पानगंटीवार यांच्यासह इतर क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या. यावेळी मंचावरील सर्व उपस्थितांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आलं. विद्यार्थिनीद्वारा समूहगानचं प्रस्तुतीकरण तसंच मान्यवरांचे संबोधन झाले. संचालन वृषाली कोल्हे तर आभार प्रदर्शन स्वप्नील मानकर यांनी केलं. मी मिनल समर्थ, मुख्याध्यापिका तिडके विद्यालय नागपूर. माझी शाळा ग्रामीण विकास संस्थेच्या अंतर्गत येणारी शाळा आहे आणि माझ्या शाळेचे सचिव डॉक्टर श्री राहुलजी कन्नवार आणि उपाध्यक्षा माननीय अंजलीताई पानगंटीवार यांच्या उपस्थितीत आजचा 8 मार्च 2025चा महिला दिनाचा सोहळा मी आज माझ्या शाळेच्या प्रांगणात साजरा केलेला आहे आणि त्याकरता माझ्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी मला खूप सहकार्य केले, याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. मैं रचना अग्रवाल हूँ. मैं अभी चिकनविज सेंटर में काम करती हूँ और आज हमको एज अ गेस्ट महिला दिवस के कार्यक्रम के लिए यहाँ बुलाया गया था. यह प्रोग्राम इतने अच्छे से हुआ और आज हमें महसूस हुआ कि सभी महिलाओं को किस तरह अपनी शक्ति को अनुभव करके उसको अच्छी तरीके सुचारू तरीके से आगे लाके और सभी महिलाओं को प्रोत्साहन करके किसी को पीछा नहीं छोड़ना है, सबको आगे लाना है और इस उत्सव से हमें सीख लेनी है. प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.